लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. कलाच्या वाढदिवसाला खरे कुटुंबीय आणि चांदेकर कुटुंबीय यांनी मिळून मोठी बर्थडे पार्टी केलेली असते आणि कलाच्या वाढदिवसाला अद्वैतने कलाला चांदेकरांच्या पेढीतील एक मोठं गिफ्ट दिलेलं असतं. तर प्रदीपला त्याचं पहिलं प्रेम आठवत असतो आणि तो त्या आठवणीमध्ये खूप दारू पित असतो. कलाच्या वाढदिवसाला अद्वैत कलाने एक मस्त असा डान्स करून खूप आनंद लुटलेला असतो. तर तिथे नैनाचा चांगला जळफळाट झालेला असतो. नैनाला ते दृश्य बघवत नसतं. तर आता कलाचा वाढदिवस सर्व चांदेकर कुटुंब व खरे कुटुंबीय कसा साजरा करणार आणि प्रदीपला त्याचं असं कोणतं प्रेम आठवणार की ज्यामुळे तो खूप सारी दारू पित असतो, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेमध्ये सोहम म्हणत असतो की हा केकवरचा गुलाबाचा भाग मी खाणार आहे. कला वहिनी, मी हे खाल्ल्यामुळे तुला राग तर नाही ना येणार? तेव्हा नैना टोमणा मारत म्हणते की कलाला कसला राग येणार, तिला तर केक आवडतच नाही ना. तेव्हा सोहम म्हणतो यावेळेस कला वहिनीला वाईट वाटू शकतं कारण या केकचा फ्लेवर कला वहिनीच्या आवडीचा आहे, हो ना अद्वैत दादा? तेव्हा अद्वैत म्हणतो हो. सोहम म्हणतो अद्वैत दादाने खास कला वहिनीसाठी हा केक ऑर्डर केला आहे कारण कला वहिनीला तो केक खूप आवडतो. तेव्हा तिथे अद्वैत खूप लाजत असतो. तिथे अद्वैत म्हणतो मी जरा जाऊन येतो. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, तू आत्ता कुठे चालला आहेस? आता तर आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत ना. अद्वैत तेथून बाथरूमला जाण्यासाठी निघत असतो. तेव्हा नैना त्याच्या पाठीमागे जाते आणि त्याला विचारते अद्वैत काय झालं आहे, मी तुझी काही मदत करू का? तेव्हा अद्वैत काही बोलत नाही आणि तो पुढे निघून जातो. त्यानंतर थोड्या वेळानंतर अद्वैत तिथे येतो. तेव्हा सोहम म्हणतो की आपण सर्वजण गप्पा मारत का बसलो आहोत, चला आता आपण केक कापूया. असं म्हणून ते सर्वजण केक कापण्यासाठी कलाकडे येतात. कला तेथे आनंदाने केक कापत असते. तेव्हा सर्वजण कलाला विश करतात. तिथे सर्वजण खूप खुश असतात. कला अद्वैतला केक चारते. तेव्हा कला सर्वांना केक खाऊ घालते. कला सर्वांना म्हणते की तुम्ही माझ्या बर्थडेला एवढं डेकोरेशन केलं, एवढी सजावट केली आणि मला एवढं मोठं सरप्राईज दिलं, हेच माझे गिफ्ट आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो परंतु मी तर तुझ्यासाठी एक वेगळं गिफ्ट आणलेलं आहे, तू एकदा ते पहा. नैना म्हणते दाखव ते गिफ्ट काय आहे? अद्वैत म्हणतो हे घे बायको तुझं गिफ्ट. तेव्हा सोहम कलाला म्हणतो की कला वहिनी, तू उघडून बघ ना त्यामध्ये काय आहे. कला तो बॉक्स उघडते तर त्यामध्ये कलासाठी चांदेकरांच्या पेढीतील सर्वात मोठा दागिना असतो. तो दागिना पाहून कला खूप खुश होते. तेव्हा सोहम म्हणतो हे गिफ्ट तर कला वहिनी सारखंच आहे. अद्वैत दादा, तू हे कला वहिनीला एकदम ग्रेट गिफ्ट दिलेलं आहे. अद्वैत दादा, तू हा हार कला वहिनीला घातला तर ते आणखीनच छान वाटेल. सोहम म्हणतो अरे दादा, घाल ना हार, तू कुणाची वाट पाहत आहेस? तेव्हा अद्वैत तो हार कलाला घालतो. अद्वैत कलाला म्हणतो की कला, तू आरशात बघ कशी दिसत आहेस आणि तुला हा हार आवडला का? तेव्हा कला म्हणते मी काय बोलू हे मला समजतच नाहीये. त्यानंतर सोहम त्यांना म्हणतो की अद्वैत दादा, आज इतका आनंदाचा दिवस आहे तर मग आज तुम्ही या आनंदाच्या क्षणी डान्सही करून घ्या. तिथे अद्वैत आणि कला डान्स करत असतात. अद्वैत आणि कलाला पाहून नैनाचा खूप जळफळाट होत असतो. नैना स्वतःशीच बोलत असते की आज माझ्या एका मोठ्या चुकीमुळे मी माझं सर्व काही गमावलं आहे. आज मी कलाच्या जागी असली असते. तर तिथे अद्वैत आणि कलाचा डान्स झाल्यानंतर सोहम म्हणत असतो की वाह दादा, तुम्ही किती छान डान्स केलात. तर त्या पार्टीमध्ये सर्व खरे कुटुंबीय सुद्धा आलेले असतात. काजू म्हणते वा ताई, तू इतका छान डान्स करतेस हे मी आजच बघितलं आणि आज तू खूप छानही दिसतेस. मला तुझा हार एकदा नीट बघू दे. चल आपण दोघी मिळून एक फोटो घेऊयात. त्यानंतर सर्व चांदेकर कुटुंबीय मोठ्या आनंदाने एकत्र मिळून डान्स करतात व तिथे सर्वजण खूप खुश असतात. परंतु तिथे रोहिणी आणि नैना या दोघींना ते दृश्य बघवत नसतं. तिथे नैना रोहिणीला म्हणते की हे सर्वजण आज किती आनंदात आहेत ना, परंतु मी या कलाचा एक दिवस बदला नक्कीच घेणार आणि तिला चांगलीच अद्दल घडवणार. तेव्हा रोहिणी नैनाला म्हणते की
तू आता असं कोणतंही पाऊल उचलू नकोस की ज्यामुळे परत एकदा काहीतरी मोठा तमाशा होईल. तर प्रदीप त्या पार्टीमध्ये इन्व्हॉल्व नसतो. प्रदीप एकटाच त्याच्या रूममध्ये खूप दारू पीत असतो. त्याला त्याच्या लग्नाच्या आधीचे पहिले प्रेम आठवत असते. त्या मुलीशी बोललेलं त्याला सर्व काही आठवत असतं. तो भान विसरून खूप दारू पीत असतो. त्याला आठवत असतं की त्याने गायत्रीला दिलेलं वचन म्हणजे तिच्यासोबत लग्न करण्याचं वचन त्याला आठवत असतं. त्याने आबांना हे सर्व प्रकरण सांगितलेलं असतं. फक्त आणि फक्त त्याच मुलीशी लग्न करणार असं आबांना सांगितलेलं होतं. परंतु एका ॲक्सिडेंटमुळे गायत्री त्याच्यापासून दूर गेली. प्रदीप तिथे खूप दारू पीत असतो. इतक्यातच अद्वैत तिथे येतो आणि प्रदीपला म्हणतो की बाबा तुम्ही आज कलाच्या पार्टीमध्ये इन्व्हॉल्व का झाले नाहीत. सर्व चांदेकरांनी मिळून कलाचा बर्थडे खूप धुमधडाक्यात आणि आनंदाने साजरा केला, परंतु तुम्ही अशा कोणत्या कारणामुळे तिथे आला नाहीत आणि तुम्ही इतकी दारू का पीत आहात. तेव्हा प्रदीप म्हणतो काही नाही अद्वैत बाळा, मला फक्त एका गोष्टीचं टेन्शन आलतं. तेव्हा अद्वैत विचारतो तुम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलंय बाबा, मी तुमची काही मदत करू का. तेव्हा प्रदीप म्हणतो अद्वैत तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, माझं मी सर्व काही सांभाळून घेईल, तू आता इथून निघून जा. अद्वैत म्हणतो ठीक आहे बाबा, जर तुम्हाला कशाची गरज पडली तर मला नक्की बोलवा. असं म्हणून अद्वैत तेथून निघून जातो. तर त्यानंतर कला तिच्या रूम मध्ये बसलेली असते आणि इतक्यातच अद्वैत तिथे येतो. कला अद्वैतला विचारते की आज बाबा बर्थडे पार्टीमध्ये का आले नाहीत. तेव्हा अद्वैत कलाला सांगतो की त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून ते येऊ शकले नाहीत. तेव्हा कला सांगते त्यांचं असं कोणतं महत्वाचं काम होतं, आज इतका आनंदाचा क्षण होता, तो त्यांचा थोडा वेळ आपल्यासोबत घालवू शकले असते ना. त्यावर अद्वैत म्हणतो कला तू समजून घे, त्यांचं काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणून ते येऊ शकले नाहीत. तू असं छोट्या छोट्या गोष्टींवरून सारखं भांडत का असतेस. तेव्हा कला म्हणते ते जाऊ दे अद्वैत, आपण इतक्या आनंदाच्या क्षणी भांडण का करत आहोत. सॉरी, तू मला माफ कर, मी हा विषय आता काढायला नको होता. तर तिथे कला म्हणते की अद्वैत आज बर्थडे सेलिब्रेशन किती छान झालं ना, आज आपली दोन्ही कुटुंब एकत्र येऊन किती आनंदात होती ना, परंतु आज नैनाताई आपण दोघांना एकत्र पाहून आपल्यावरती खूप जळत होती. नैनाताई सोबत आतापर्यंत खूप वाईट झालेला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो कला तुला आणखी त्या नैनाचा विषय काढून भांडणं करायचे आहेत का. तर इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की तू आजपासून त्या अद्वैत सोबत जाऊन त्याच्याच रूम मध्ये राहा, तू चान्स भेटताच त्याला किती चिटकत असतेस ना, तुला असं करताना थोडीशीही लाज वाटत नाही का. तेव्हा नैना राहुलला म्हणते तू आतापर्यंत कित्येक मुलींना फसवलं व मलाही फसवणार होतास, तेव्हा तुला लाज वाटली नाही का. इतक्यातच रोहिणी तिथे येते. तिने हे सर्व काही ऐकलेलं असतं. तेव्हा रोहिणी नैनाला म्हणते की तू उगाच तोंडाला येईल ते काहीही बोलू नकोस, तुला आमचा क्लास स्टँडर्ड हे माहितीये का, तुझी तर आमच्यासोबत बोलण्याची सुद्धा लायकी नाहीये आणि तू आम्हाला माज दाखवत आहेस. तेव्हा नैना तेथून काहीही न बोलता रागाने निघून जाते. तर आता कला खऱ्यांच्या घरी गेलेली असते आणि ती दुकानात गेल्यानंतर काही गुंडांनी तिच्या दुकानाला आग लावलेली असते आणि त्याच आगीमध्ये कला अडकलेली असते. अद्वैत तिथे धमाकेदार एंट्री घेऊन कलाला वाचवणार असतो. तर आता अद्वैत कलाला कसं वाचवणार व कला अद्वैतच्या नात्यातील प्रेम कसं वाढणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.